कवडी करगणी करगणी नाव काय याचं वशान छब्या आणि ते सोने या आपली उभं राहावा म्हणा करगणी गाव ते मायाका चिचणी बैलगाडी घेऊन मी मागील 2-3 वर्ष खूप लॉसमध्ये होते. तिथं बिझनेस काय करेल त्या बिझनेसमध्ये लॉस होत चाललेलं होतं. तरी मी नवस बोललेलो होतो की माझा मागच्या वर्षी मी बैलगाडी घेऊन गेलो होतो. नवस बोललो होतो माझं व्यवस्थित सगळं चालू दे, मी बैलगाडी घेऊन मायाकाला येतो. तरी माझं 70-80% बिझनेस एकदम व्यवस्थित चालू होता. खूप कर्जामध्ये होतो. 70-80% कर्ज लोकांचं पाहून टाकलेलं आहे आपण. तरी ह्या वर्षी मी बैलगाडीसोबत 500 लोकही घेऊन गेलो होतो आणि मायाका देवीच्या आवारात मायाका देवीला प्रदक्षिणा घालीन म्हणलं होतं आणि लाखो लोक असल्यामुळे ही मी 500 लोक घेऊन गेलो होतो. लाखो लोकांना प्रदक्षिणा घालणं एवढं हे नव्हतं की लहान मुलं होते, त्यात म्हातारे माणसं बी होते, त्यात वया सगळे लोक असल्यामुळे आपणाला ते शक्य नव्हतं प्रदक्षिणा घालणं. लाखो लोकांच्या प्रदक्षिणा घालणं आपल्याला शक्य नव्हतं. काय बोललो का लोक काय म्हणतात मोठीपणा करायसाठी यानं 500 लोक घेतले काय असं काय वेगळे काय लोक वेगळं बोलतात. तरी या 500 लोक घेतले त्याच्यामुळं 500मुळे जी त्याचा जी प्रतिसाद आपल्याला लोकांचा त्यातला भेटला ते असा प्रतिसाद भेटला की प्रदक्षिणा घालताना सेल्फी काढण्यासाठी कर्नाटक पोलीसचे जे लोक सुद्धा आपल्याला सेल्फी घ्यायला पहिला पुढे आलेले होते. तरी मायाका देवीपाशी माणसाला एवढे लाखो लोक असल्यामुळं माणूस तिथं जाऊ शकत नव्हता. मायाका देवीच्या ज्या समोर माणूस जाऊ शकत नव्हता. तर बैल घेऊन आपण 500 लोकांच्यामुळं साताराच्या SK ग्रुपचा 500 ग्रुप होता. सुनील भाऊ यांनी जबाबी असतील तर सुनील भाऊचा आपल्याला एवढा साधा असतो की ते कायम गावाला जरी गेलो तरी सुनील भाऊ आपल्याला 500 पाठवून देतातच. सगळे लोक मला बोलतात की बैल घेऊन जाऊ नको, कोणतं गर्दी लय आहे जाऊ शकत नाही. मग असं होतं की बैलगाडी कसं घेऊन गेलो तर तसं मायाका देवीच्या पायरीच्या समोर सुद्धा एक सेल्फी काढायची सुद्धा लाईन लागलेली होती. असं म्हणजे पायऱ्या मायाका देवीसमोर 15 मिनटं मी पहिले उभा केले तर पोलीस होते. एवढं पोलिसांचं त्यांचं संरक्षण कर्नाटक पोलिसांचं संरक्षण होतं. लेकिन एवढे बैलगाडी आपण बैल देवासमोर जेव्हा घेऊन गेलो तर पोलिसांसुद्धा एक सेल्फी काढायसाठी आलेले. तरी एवढं मायाका देवी एवढे आपल्याला पावलेले तर त्यामुळे आपलं जर बिझनेस सुद्धा एकदम व्यवस्थित माझा महाराष्ट्रामध्ये बिझनेस आहे, राजस्थानमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे. सगळीकडला एकदम व्यवस्थित बिझनेस चाललेला आहे. पाठीमागचा 2-3 वर्षाचा जे लॉस होता की लॉस प्रत्येक काम जी करेल ते त्यात मी लॉसच चाललेलं होतं. त्यामुळं नवस बोललो की बाबा माझे घेऊ दे. मग आता सगळीकडलेच बिझनेस एवढे व्यवस्थित चालले होते की एकदम देवाची मायाका देवीची एवढी कृपा आहे आपणाला की आता जिथं जे काय करेल ते आपण त्यामध्ये कामयाब व्हायला लागलो. त्यामुळं मायाका देवीसाठी 3 वर्ष पुढल्या वर्षी सुद्धा आपण ह्याच्यापेक्षा जास्त काय करू आपण मायाका देवीसाठी. असंच आपलं जे चालत गेलं तर ह्याच्यापेक्षा जास्त यामध्ये करू आपण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.